टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गेली 25 वर्ष मी निवडून देतो, पण 25 वर्षात निलेशजी मी जबाबदारीने सांगतो, 25 वर्षात माझ्या मतदारसंघातला एकही कार्यकर्ता कधी मुंबईला आला नाही, कधीच मुंबईला आला नाही। त्यांनी जर उदय सामंतवर विश्वास ठेवलाय, निलेश राणेंवर जर कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवलाय, दीपक बाईंवर ठेवलाय, तर पदाधिकाऱ्यांना मला असं वाटतं की मुंबईला यायची काही आवश्यकता नाही। काही ट्रेंड असतात, मला माहिती आहे, काही पश्चिम महाराष्ट्राची एक पद्धत आहे, काही उत्तर महाराष्ट्राची एक पद्धत आहे, काही विदर्भाची एक पद्धत आहे की सोमवारी निघायचं, मंगळवार बुधवार हे कायमस्वरूपी मुंबईला काही कामासाठी यायचं, हा माहिती आहे मला पद्धती आहे। परंतु जर आपल्याला प्रामाणिकपणानं काम करायचं आहे तर आपल्या शिवसेना पक्षाची प्रतिमा जपणं ही देखील आपल्या काळाची गरज बनलेली आहे ना। मी मुंबईमध्ये आहे, निलेशजी मुंबईमध्ये आहे, दीपक भाई मुंबईमध्ये आहेत, भरत शेठ गोगावले मुंबईमध्ये आहेत। आम्ही सगळे तुमचं नेतृत्व करण्यासाठी, तुमचे नेते म्हणून नाही तर तुमच्यातलेच कार्यकर्ते म्हणून, तुमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही मुंबईला काम करतो। मी अभिमानानं सांगितलं गाडी, भरत शेठ तुम्ही 6 महिन्यामध्ये एक जरी माझा कार्यकर्ता पत्र घेऊन तुमच्याकडे आला असेल मतदारसंघातला तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देतो असं भरत शेठना सांगितलं। शेवटी आपण ही यंत्रणा तयार केली पाहिजे, आपण विश्वास ठेवला पाहिजे। आणि मी स्वतः बघतोय, दीपक भाई असतील, निलेशजी ज्या बैठका घेत आहेत, दशावताराचा उल्लेख केला। मी पालकमंत्री असताना देखील दशावतारवाल्यांची हीच मागणी होती की आम्हाला सांस्कृतिक मंत्र्यांकडून न्याय मिळवून दिला पाहिजे, परंतु त्याच्यामध्ये पुढाकार त्यांनी घेतला। निलेशजी, काही नियतीच्या मनामध्ये काही संकेत असतात आणि ते संकेत असे असतात की ती कामं त्याच्याच ज्या माणसाच्या हाताने व्हायची असतात, त्याच्यासाठी तुम्ही कदाचित आमदार झालेले। आणि म्हणून मला स्पर्धेपेक्षा आपण काही चांगल्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत कार्यकर्त्यांनी, असं माझं प्रामाणिक मत आहे। मी देखील आज राज्याचा मंत्री म्हणून काम करतो, भरत शेठ स्वतः इथं आहे। आम्ही देखील एक नियम करून घेतलेला आहे, मी तर महाराष्ट्रामध्ये फिरतो, भरत शेठ महाराष्ट्रामध्ये फिरतात, परंतु आठवड्यातले 2 दिवस माझ्या जिल्ह्यामध्ये मी असलं पाहिजे, माझ्या जिल्ह्यातल्या लोकांना मी न्याय दिला पाहिजे। आणि त्या 2 दिवसांपैकी 1 दिवस मी आमदार म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये मी घराघरात गेलं पाहिजे, लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे। ही भूमिका जर आमची मंत्र्यांची असते तर काही मंडळींनी जरा इथंच राहून काम करण्याची आवश्यकता आहे, कारण शेवटी आपल्याला संघटन वाढवायचं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।